तर लातूरच्या रेणापूरमधील अयंगार बेकरी विरोधामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. अयंगार बेकरीवरती एफडीएनं कारवाई करत परवाना निलंबित केला होता. बेकरी बंद करण्याचे आदेश देऊन बेकरी सुरूच होती. TV9 मराठीच्या बातमीनंतर एफआयआर दाखल करण्यात आली. याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी. लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरमध्ये एफडीएनं मोठी कारवाई केलेली आहे. अचानकपणे व्हिजिट करून जे बेकरी व्यवसाय आहे त्या व्यवसायाची चौकशी केलेली आहे, पाहणी केलेली आहे. हेच ते बेंगलोर अयंगर्स बेकरी आहे, ज्याची चौकशी करून त्याचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आलेला आहे. मात्र प्रत्यक्षरित्या जर आपण पाहिलं तर ही बेकरी जी आहे ती सुरूच आहे आणि या बेकरीमधले जे काही प्रोडक्ट आहेत ते कालबाह्य झालेले होते. अशा प्रकारची स्थिती जी आहे ती एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळलेली होती आणि त्यामुळं एफडीएनं हे बेकरी जी आहे ती बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या किंवा तसे आदेश केले होते. आज मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षामध्ये ही बेकरी सुरूच असलेलं पाहायला मिळत आहे. कमालीची अस्वच्छता जी आहे ती आढळलेली होती एफडीएच्या अधिकाऱ्यांना. जेव्हा त्यांनी या बेकरीवर छापा टाकला अचानकपणे तेव्हा कमालीची अस्वच्छता होती. आपण पुन्हा ही अस्वच्छता किंवा या बेकरीचं जे काही काम आहे ते चेक करत आहोत. आपण या बेकरीच्या किचनमध्ये जात आहोत. आपण जर पाहिलं तर किचनमध्ये देखील कमालीची अस्वच्छता जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. जमिनीवर जे आहेत ते पाव असतील किंवा केक बनवण्याचं साहित्य जे आहे ते टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर.